हल्ला? हे सगळं इतकं स्पष्टपणे तुम्ही कसं काय सांगू शकता मला? ती एक हिंदू मुलगी. हे बघ, तू पुन्हा गल्लत करतेस. ती माझी मुलगी आहे म्हणजे ती मुसलमानच. तुम्ही तिच्या जन्माची सांगितलेली गोष्ट ऐकून मी फक्त तिला सहानुभूती देऊ शकते, पण माझ्या घरात जागा नाही. कोटकरांची मुलगी रोज दिसते म्हणे एका मुलाबरोबर कुठल्याशा हॉटेलमध्ये का त्या कॉफी शॉप मध्ये. आता त्या मुला मुलींना आयुष्यभर पुढे एकत्र राहायचंय, मग एकमेकांचे विचार नकोत का समजून घ्यायला? छान. हे पहा सुलभा, अगं मुलगी आपल्याच जाती धर्माची असली म्हणजे झालं ना. आणि हे स्थळ तसंच आहे. आज आम्ही साखरपुड्याच्या अंगठ्या आणायला जाणार आहोत. काय? सुरू मला कोणीच काही सांगितलं नाही, तू सुद्धा नाही. सॉरी प्लीज, पण आम्ही दोघांनीच जायचं ठरवलंय. सॉरी. हा घालू? घाल. कशी चालली तयारी साखरपुड्याची? हट्टी हट्टी असा तू देऊ. बरं जाऊ दे, ऐक. तू म्हणत होतीस ना की मी तुला काही सांगत नाही म्हणून. मी आता माझ्या साखरपुड्यासाठी अंगठी आणायला चाललोय. ग्रेट. पण ती मी सुरुचीसाठी नाही आणणार आहे, एका वेगळ्या मुलीसाठी आणणार आहे. बरं चल, मी येतो. बाय. ऐक बघ. अरे वा, मस्त आहे ग. तुला आवडली ना रे? येस. ती जाऊ देत, ही बघ. सो क्यूट. ए ताया, हे बघ. बघ लवकर. काय झाली का खरेदी? हो. अमृता, जा हात पाय धुवून ये जा. ए असं काय आई, बघू देत ना तिला. आवरून येईल आणि मग निवांत बघेल. जा. आलेच मी. ए चल सत्या. सत्यजित, मी तुला रूम दाखवते. छान आहेत ना? हो छान आहेत. ए हो, मी खायला आणते काहीतरी. अगं सुरू, अगं आले. अगं सुरू ऐक ना. थांब सुरू. अगं बघ ना. छान आहे. हे बघ ना, तुझ्या पोटात जाते. काय करतोस तू? अगं ही मी तुझ्यासाठीच बनवली आहे. काय? अमृता, मला तू खरंच खूप आवडतेस. हे काय बोलतोयस तू? माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोस? अगं माझ्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची अंगठी तू माझ्या पोटात घालतोयस? अरे काय लाज बीज वाटते की नाही तुला? इतक्या खालच्या पातळीवर जाशील याची कल्पना नव्हती मला. अमृता, ऐकून घेशील का माझं? काय झालं? जस्ट लीव. अरे सत्यजित, सत्यजित. अगं का गेला तो? अगं ए, तुला माहिती त्याने आता काय केलं? काय? तुमच्या साखरपुड्याची अंगठी आहे ना, तो माझ्या बोटात घालत होता. अगं त्याने तसंच करणं अपेक्षित आहे. काय बोलतीस? कारण ते तुझ्यासाठी आहे. काय? आता मी जे सांगतेय ना ते नीट ऐक. आता सांग तुझी स्टोरी. हा, आता सांगतो. सगळ्यात पहिलं तर मी हे क्लिअर करतो की मी खरंच सत्यजित आपटे आहे. आणि मी इथे तुला नाही, तुझ्या बहिणीला भेटायला आलो होतो, कारण मला ती खरंच खूप आवडली आहे ग. ते सगळं कळलं मला या प्रकारावरून. आता तुम्ही म्हणजे कोटकर आणि त्यांची मुलगी म्हणजे तुझी बहीण ताया. आय कॅन अंडरस्टँड दिस इज लिटिल बिट कन्फ्युजिंग, पण असं मला वाटलं. अगं मग मी होकार दिला ना तिला. किती घोटाळा केलायस तू. हो ना. आणि इथे आल्यावर हे सगळं कळालं. आणि माझ्या घरच्यांना असं वाटतंय की तू मला पसंत केलंस. काय? हो, पण मला तुझी बहीण पसंत आहे. काहीतरी मार्ग काढायला हवा याच्यातून. कळलं? आणि कोणालाही न सांगता तुम्ही हे केलं सगळं का? आणि हा शहाणपणा तुला कोणी करायला सांगितला होता? का म्हणजे? अगं त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. आणि तो जे काही बोलत होता ना ते खरंच मनापासून बोलत होता. खरंच. आणि त्यानेच केला हा सगळा प्लॅन.